विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, परंतु ज्यावेळी विशेष नामाचं अनेक वचन होतं त्यावेळी ती विशेष नामे राहत नसून ती काय बनतात, सामान्य नामे बनतात. काय बनतात, सामान्य. आता इथं आपण ही उदाहरण घेऊया. बघा, सोमवार हे मुळात काय आहे, विशेष नाम, बरोबर का नाही. आठवडा म्हटलो तर, महिना म्हटलो तर, बरोबर का नाही. इथं हे सुद्धा काय आहे, विशेष नाम. हे सुद्धा काय आहे, विशेष नाम. हे सुद्धा काय आहे, विशेष नाम. आणि याच्यामध्ये ही सगळी विशेष नाम आहेत, परंतु या विशेष नामांचं अनेक वचन केलं गेलेलं आहे. बघा, माझ्या आईने 16 सोमवाराचे व्रत केले, याचं अनेक वचन किती, 16. म्हणजे याचं अनेक वचन झालेलं आहे का नाही. मग विशेष नामाचं अनेक वचन होतं का, होत नाही. मग ज्यावेळी विशेष नामाचं अनेक वचन होतं त्यावेळी ती विशेष नामं राहत नसून ती काय बनतात, म्हणजे याचं उत्तर काय लिहिणार आहे, सामान्य नाम. माझ्या आईने 16 सोमवाराचे व्रत केले का, तर माझी पोरगी राज्यात पहिली यावी म्हणून. बरोबर आहे नाही. अशी करतात व्रत, बरंच नारळ फोडायचं, कुठं काय काय द्यायचं, बरोबर आहे. इथं मुळात विशेष नाम आहे, मात्र याचं उत्तर काय लिहिणार आहे तुम्ही, सामान्य. का ते लक्षात आलं ना, कारण त्याचं काय झालेलं आहे, अनेक वचन. आणि विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. ज्यावेळी ती विशेष नामाचं अनेक वचन होतात त्यावेळी ती काय बनतात, सामान्य. आमच्या गावात बरेच नारद आहे, हे मुळात काय आहे, विशेष नाम, मात्र इथं काय झालेलं आहे, अनेक वचन, म्हणून त्याचं उत्तर काय लिहिणार आहे, सामान्य नाम. बघा इकडे लक्षात. इथं आमच्या वर्गात 3 पाटील आहेत, किती, बघा हे सुद्धा विशेष नाम आहे, मात्र याचं काय झालेलं आहे, अनेक वचन, म्हणून ती काय बनणार आहे, सामान्य नाम. इथं सुद्धा सर्व देशमुखांना निरोप सांगा. बघा, देशमुख मुळात काय आहे, विशेष नाम. याचं अनेक वचन झाले का, झाले, म्हणून ती काय बनणार आहे, सामान्य. म्हणजे विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. ज्यावेळी विशेष नामाचं अनेक वचन होतं त्यावेळी ती विशेष नामं राहत नसून ती काय बनतात, सामान्य नामे बनतात. असं या नामांचं विविध उपयोग आहेत, ते सुद्धा आपणाला परत शिकायचं आहे.